पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाई माझे कान फोडशील ग माझे। अरे आजी आज तरी मोठ्याने बोलू दे मला, आज तर होळी आहे ना। नको, आजीला त्रास होतोय ना, गप। आजीला तर रोजच त्रास होतो, पण आज तर होळी आहे ना आणि आज मला शाळेला पण सुट्टी आहे। अरे वा। आणि बाबा तुला माहितीये मी सोसायटीतल्या मोठ्या काकांचं म्हणणं ऐकलंय, ते खूप मोठी होळी पेटवणार तुझ्यापेक्षा पण उंच, आणि त्याच्यामध्ये सगळं आपण सामान टाकायचं आणि नमस्कार करायचा, नारळ पण द्यायचा असतो। हा हा तेच तेच। आणि ना बबन मामा सोबत ना प्लॅनिंग झालंय आमचं। अच्छा, सुट्टी म्हणून बरीच मस्ती करायचं ठरलंय तुमचं। माझ्यासोबत पण थोडीशी मस्ती करू। हे बघ, हे बघ। नाही ना, मला जायचंय। नाही, मला खेळू दे। होळी रे हो। अगं चिंकू काय करतेस? हळू जरा। सॉरी सॉरी सॉरी। होळी रे होळी, पुरणाची पोळी। बापरे, उशीर झाला। आनंदी, हा निघते का मी? वर्षाताई, सांभाळून जा। हो हो। आणि पैसे आहेत का सुट्टे? हो आहेत आहेत आहेत, सगळं आहे। वर्षा कुठे? सणासुदीचा दिवस आहे, सुट्टी नाही तुझ्या कंपनीला? असं कसं काम आहे हिचं? बाकीचे सगळे घरात असताना तू कशी जातेस कामावर? बाकीच्यांना नसतील कामं, मला कामं आहेत आणि खूप महत्वाची कामं आहेत। कळलं? आई का आत्ता नोकरी लागली मला, या अशा सणासुदीच्या नावाखाली मी सुट्ट्या घेतल्या ना तर काढून टाकतील मला। काय बोलतेस तू? राघवा, काळजीपोटी बोलते, तुझी बहीण, विचार तिला कशी बोलते बघ। आईला मुलीशिवाय करमतं कुठे? हाय, वर्षाताई ऑफिसला गेल्यावर सारखं घड्याळाकडे बघत बसतं। वर्षाताई तुम्हाला माहितीये, तुमची येण्याची वेळ झाली ना मग दरवाजाकडे बघत बसतात। कंटाळा येतो त्यांना, करमत नाही तुमच्याशिवाय। आई तसं नव्हतं आई। आठवण बिठवण कोणाची? जा ना जा, राहीन व्यवस्थित। मी सुखी आहे, मी आणि माझे गुडघे दोघही जण राहू एकमेकांसोबत। हो ना, मग कुरवाय तुझ्या त्या गुडघ्यांना, राहा एकमेकांसोबत। हो आहे, कुरवाळ ते माझे गुडघे। जाऊ दे, मी जाते। चल बाय दादा, बाय आनंदी। वा 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 वा, होळी रे होळी, पुरणाची पोळी। आनंदी, अजून पुरण शिजतंय तर इतका छान वास येतोय ना, या वासानेच पोट भरलं माझं। तुमचं बरोबर आहे, पण इतरांसाठी पुरणपोळी बनवावी लागेल मला। हो बरोबर आहे, इतरांचं माझ्यासारखं थोडंच आहे। कर कर, त्यांच्यासाठी कर। काही सूचना द्यायच्याच असतील तुम्हाला, सांगा। कशाला? पुरणपोळी कशी बनवायची हे सांगायचं असेल ना तुम्हाला, सांगा, ऐकतेय मी, सांगा। म्हणजे काय बोलतेस तू? म्हणजे यांना आवडत असेल ना तुमच्या हातची पुरणपोळी, मग सांगा ना कशी बनवायची ते। काय करायचं तुम्ही? वेलची घालायचात की जायफळ घालायचं? हे दोन्ही नाही घातलं तर केसर घालायचात का तुम्ही? म्हणजे तुमच्या हातची पुरणपोळी वाटायला हवी ना यांना नेमकं काय आवडतं? कडेला कुरकुरीत आवडते पुरणपोळी की मऊ आवडते? तुपात भिजलेली आवडते की गरम दुधासोबत आवडते? कशी आवडते सांगा ना, मी करते, तुम्ही सांगा, मी त्याप्रमाणे पुरणपोळी करते। आनंदी, अगं मी फक्त तुझं कौतुक करत होते। रमाताई, पुरणपोळी काय किंवा नातं काय, त्यात कितीशी जागा उरली आहे माझ्यासाठी हे चांगलं कळलंय मला आता। सांगा तुम्ही कशी बनवायची पुरणपोळी? नाही सांगा, तशी बनवते मी पुरणपोळी रमाताई। आनंदी, आनंदी चल लवकर, आपल्याला जायचंय, होळीच्या पुढे नैवेद्य ठेवायचा आहे, नारळ ठेवायचा आहे, उशीर होईल आपल्याला, चल लवकर। झालंच आहे माझं। हो बघतोय ना मी।
आनंदी हं, काजळ असेल तर मानेवर तीट लावून ठेव. का? माझीच नजर लागायची. या साडीचा रंग तुझ्यावर खूप उठून दिसतोय. हं. काय नुसतं हो, मी काहीतरी बोलतोय. रमाताई कशा दिसतायत हे जाणून घ्यायचं असेल ना तुम्हाला? हं? तसं नाही मी. इथेच आहेत माझ्यासमोर. कुठे नेमकं? माझ्या बाजूला. हो. छान दिसतंय. विटकरी रंगाची साडी आहे, गुलाबी काठ आहेत, सुंदर केस बांधलेत. ह्या साडीची पण काही आठवण असेलच ना तुमची? हा, ऐकेन मी, सांगा मला. रमाताई तुम्ही सांगितलं तरी चालेल. हा, म्हणजे आठवणी तर असतीलच ना तुमच्या. आधी होळीत ही साडी नेसली असेल किंवा काही झालं असेल, असेलच ना असं काहीतरी रमाताई. तू काय बोलतेस? हा, अगं मी तर फक्त तुझं कौतुक करतो. मी फक्त तुझं. बरोबर आहे, कौतुक करताय तुम्ही आता, पण त्यानंतर तुम्ही लगेच मला विचाराल रमा कुठे, रमा काय करतीये, रमाने कशी साडी नेसलीये, रमा कशी दिसतीये, रमाला काही हवंय का, म्हणून ते आधीच मी सांगून टाकलं, म्हणजे तुम्हाला नंतर अवघडल्यासारखं वाटायला नको. चला येते मी, या तुम्ही दोघं नंतर. आनंद, रमा मी आहे, बाहेर आहे. आनंदी, ए बाळा, मी तयार झालीये, चल लवकर आटप. निघूया ग, निघूया, चल. आई ग, काय ग बाई, मी बसते आणि बेल वाजते. आनंदी बाळा, उघड ग दरवाजा. गुडगे म्हणतात की आनंदीलाच उघडू दे दरवाजा. वर्षाताई, हे तर काय आहे? बघ तरी. अरे काय? बघ बघ, काय काढ काढ सामान करतातलं. तेच विचारते मी तिला, काय तांदूळ, तुळजाय, साखर. वर्षा, ते दिवाळीला दिवाळी देतात तसं तुला होळीला होळी दिली का ग कंपनीवाल्यांनी? नाही ग आई. आनंदी, हे सगळं वाण सामान ना मी विकत आणलंय. ताई पण कशाला आणलं हे सगळं? अगं मला थोडे पैसे मिळाले, मग मी विचार करत होते की काय घ्यावं. मग माझ्या लक्षात आलं की दादाचा पगार आला की पहिल्यांदा घरात वाण सामान भरलं जातं, म्हणून मी मिळालेल्या पैशातून हे घेऊन आले. हा, पण हा तांदूळ ना. काय झालं तांदूळाला? तांदूळासारखा तांदूळ तर आहे, हो ना आनंदी? नाही, आईंना असं म्हणायचं की हा तांदूळ नाही खात आपण, डाळ पण जरा वेगळी आहे. आनंदी, मला जे सुचलं ते मी केलं. असू दे, मी ना हे बदलून आणते. नाही नाही वर्षाताई, त्याची काही गरज नाहीये. इतक्या प्रेमाने आणलंय ना तुम्ही, ते खूप महत्वाचं आहे. आणि आई, ह्या महिन्यात सामान भरावं नाही लागणार आपल्याला. हा, जरा तांदूळ वेगळं वाटतोय, पण काही हरकत नाही, ह्या महिन्यात हाच तांदूळ खाऊ आपण. वर्षाताई, एवढा विचार करून तुम्ही प्रेमाने आणलंय ना हे सगळं, असू द्या. आणि मी बघतेय ना, नोकरीमुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळतंय, ते तुम्ही अनुभवताय. वर्षाताई, हे बघून मला खरंच खूप बरं वाटतंय. आनंदी, मला माहितीये तुझा कायम मला पाठिंबा आहे. अशीच कायम माझ्या बरोबर राहा, मैत्रिणीसारखी. ए चिंगी बाळा. चिंगू, चिंगी, चिंगी, ए काय चाललंय? कुठे नेतेस? होळीमध्ये टाकायला. काय? कोणी सांगितलं तुला? खाली सगळे म्हणत होते
जी पण घरी वस्तू आहे लाकडाची ती सगळी खाली आणा. म्हणून तुझे अभ्यासाचं सामान टाकणार सोडीमध्ये? नाही बाळा, मग ते जाणार, ते जळणार सगळं. मग तू वापरणार काय अभ्यासासाठी? तू आहेस ना, तू तर घेशीलच नवीन. अच्छा. ऐक ऐक, हे अभ्यासाचं सामान आहे ना, ह्याला नाही टाकायचं. हा ऐक, आपण हे ठेवूया तुझ्या रूम मध्ये. चल बरं. ऐक ऐक ऐक, आपण ना नवीन दुसरी लाकडं शोधूया ना. हा ठीक आहे. अरे देवा. ठीक आहे, चल आपण दुसरी नवीन लाकडं शोधूया. चल चल, ए चला चला, खाली वाट बघत असतील ना आपले. चला लवकर. आनंदी, हे नंतर आवडते. हो हो हो. चला. चल वर्षा. हो हो आले. आई, आलेच आम्ही. हो लवकर ये लवकर ये. हो हो. काही मदत हवी आहे? नाही, डब्बा विसरली मी, आणते. अहो तुमच्या कानाजवळ बेल वाजते आणि मला दार उघडायला आतून बाहेर यावं लागतंय. अगं हो ग, मला माहितीये, मी दारात पोहोचेपर्यंत तू येऊन दरवाजा उघडशील म्हणून तू. आणि काय फरक पडतो एकदा दार उघडलं तर? एकदा नेहमी दार मीच येऊन उघडते. असेल असेल. अगं पण काय ना, मी वाट बघत होतो तू कधी तयार होऊन दार उघडायला येत असते. खूप छान तयार झाली आहे, डोक्यात गजरा बिजरा घातलाय, छान वाटते असं. आता ती बेल वाजते, दार उघडणं पटकन. कळतंय मला. दार उघड म्हणे. आई, आनंदी तू अगं किती गोड दिसतेस ग. बस मी पटकन पाणी घेऊन येते. नाही नाही आई, थांबा. हे बघा काय आणलंय. अगं काय आणलंयस? पुरणपोळी आणली आहे, गरमागरम. वा, पुरणपोळी. काय करताय तुम्ही? आधी नैवेद्य दाखवायचा असतो, मग खायचं असतं. नाही 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 बाबा, खा खा. आई, मी बबनकडे दिली आधीच पुरणपोळी नैवेद्यासाठी. खा तू. पाठवलीस ना? नक्की. मग काय हरकत नाही. अहो सगळा डब्बा बघतेस ना आनंदी, मला ना काही वेळेला ह्यांच्यापेक्षा आपली चिंगी मोठी वाटते. आनंदी, अगदी चविष्ट झाली आहे पुरणपोळी. हा हो ना. राघवने काय नशीब काढलंय, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. हा आनंदी, काय ग? हा कसला विचार करतेय? बाबा, माफ करा मला, पण सारखं सारखं कौतुक नका करत जाऊ माझं. हो म्हणजे नशीबवान बायको मिळाली आहे, किती गुणी आहेस, नका करू असं. का ग? अगं कौतुक करण्यासारखे गुण आहेत तुझ्यात. मी फुकाचं कौतुक नाही केलंय तुझं. हे म्हणतायत तर कौतुक करण्यासारखी असेल ही मी, पण तरी ह्यांच्या आयुष्यातली रमा त्यांची जागा नाही घेऊ शकली मी. आनंदी, राघव काही बोललाय का तुला? आई, कोणी कशाला काही सांगायला हवंय. आपल्याला दिसतं ना, आपल्याला कळतात गोष्टी बरोबर. मला कळतंय आनंदी, काही गोष्टी या चार भिंतींमध्येच असायला हव्यात. आणि मला पूर्ण खात्री आहे की हे जे काही आहे ते तू व्यवस्थित सांभाळून घेशील. आणि आनंदी, अगं रमा रमा होती, तू आहेस. त्यामुळे रमा आणि तुझ्यात तुलना करायची गरजच नाहीये बाळा. अगदी बरोबर आहे ना. तू रमाची जागा घेऊ शकत ना, रमा तुझी जागा घेऊ शकत. तुम्ही दोघीही राघवला आणि त्याच्या घराला सांभाळण्यात अगदी यशस्वी झाला आहात. होय ना मालती? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हे आपल्याला कळतंय, पण लोक जेव्हा बाहेरून बघतात तेव्हा ते असंच म्हणतात ना, राघवरावांची पहिली बायको, राघवरावांची दुसरी बायको. कधीतरी ह्यांच्या मनात पण येत असेल, रमाताई खूप हुशार होत्या.
किती शिकलेल्या होत्या त्या, सगळं कसं नीट सांभाळून घ्यायच्या. ह्यांच्या मनात येत असेल ना असं की हिला हे जमतं, हिला हे नाही जमत. नाही म्हणजे दोष नाही द्यायचा आहे मला त्यांना. मी चुकत असेल कदाचित, मला नसेल जमत, मला सांभाळून घ्यायला हवं. त्यांची चूक नसेल ही कदाचित, किंवा तसं नाही. आनंदी, हे बघ, तुला जर काही त्रास होत असेल, काही दुखत खुपत असेल, तर तू आम्हाला नक्कीच सांगू शकतेस. आम्ही आहोत आणि या घराला तू तुझं माहेर समज. हो अगं, नुसतं माहेर माहेर काय करतेस? माहेरपणाला बोलव ना तिला. आनंदी, तू एक काम कर ना, आपली होळी झाली ना खाली की तू इथेच ये राहिला. आजची रात्र माहेरी घालव आणि मग उद्या सासरी जा. तुझं माहेर पण आज इथेच होऊ दे. नक्की ये आज. ठीक आहे, चला आता खाली वाट बघत असतील आपली. चला चला चला. ओ, चावी चावी घेतलीत का? होय ग बाई, आहे माझ्याकडे चावी. हा, चला चला. चल हो पुढे. रमा, आली आहेस ना? त्याला माहिती आहे तू माझ्या आजूबाजूलाच असशील आता. नेहमी माझ्या आठवणीत रमलेला असतोस का रे राघव? रमा, तुला आठवतंय आपल्या लग्नानंतर पहिल्या होळीत माझा हात धरून तुम्हाला नारळ द्यायला लावला होतास? हो, चांगलं आठवतंय. आपण दोघं नारळ देत असताना किती घाबरला होतास तू, चटका लागेल म्हणून. हे होळी ते वगैरे कुठल्याच गोष्टीवर माझा कधीच विश्वास नव्हता. आणि आता सुद्धा मी काही होळीसाठी नाही आलोय, मी तुझ्यासाठी आलोय. मला ह्या कुठल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, तुला चांगलं ठाऊक आहे. हो, आणि ज्या ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या तुझ्याकडून करून घेण्यात एक वेगळीच मजा आहे. तुला हे सगळं माहित असून सुद्धा तू मुद्दामून मला हे सगळं करायला लावायचीस. आता माझ्या पोरांचा संसार फुलू दे, फळू दे, सगळं व्यवस्थित होऊ दे. होलिका माते, होलिका माते, मला नोकरीत यश मिळू दे, माझी प्रगती होऊ दे. रमा अशीच कायम माझ्या सोबत राहू दे. देवा, माझा राघव असाच कायम आनंदात राहू दे. आनंदी, जाम मजा येईल. तुला सांगता मला गावची आठवण येईल.
बबन, हा तू बरोबर सांगत होतास. माझा संसार आता माझा नाही राहिला रे.